नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी आलो आहे विश्वप्रसिद्ध जगप्रसिद्ध सांचीचे स्तूप पाहण्यासाठी. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकांनी इथे अगदी सुंदर अशा स्तूपांची निर्मिती केली आहे आणि अगदी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत इथं अनेक स्तूपांची आणि विहारांची निर्मिती झाली आहे. तर आपण हे सांचीचे ऐतिहासिक स्तूप पाहूया. इथे आणखी काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. अगदी सुंदर असं सांचीच्या स्तूपांचं आपण हे दर्शन करूया. इथे प्रमुख स्तूप म्हणजे महास्तूप, तिथे भगवान बुद्धांच्या अस्थी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं स्तूप, तिथे सुद्धा 10 अरहंतांच्या धातू अवशेष तिथून त्यांना भेटले ब्रिटिशांना. आणि 3ऱ्या क्रमांकाचं ते स्तूप अर्थात भगवान बुद्धांचे म्हणजे तथागतांचे ते शिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोग्गलायन यांच्या अस्थी ते 3ऱ्या क्रमांकाच्या स्तूपातून प्राप्त झाल्या. तर हे संपूर्ण सांची दर्शन, सांचीच्या स्तूपांचं दर्शन आज आपण पाहूयात. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आहे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची येथील रेल्वे स्टेशन. सांची विश्वप्रसिद्ध अशा सांचीच्या स्तूपासाठी प्रसिद्ध अशी नगरी आहे. सम्राट अशोकांनी इथे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये अगदी सुंदर अशा स्तूपाची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर इथे अनेक अरहंत जे आहेत, भिक्खू जे आहेत, त्यांचे स्तूप बनलेले आहेत. तर सांची कशासाठी प्रसिद्ध आहे? महास्तूपासाठी प्रसिद्ध आहे, ज्यात भगवान बुद्धांच्या अस्थी आहेत, धातू अवशेष आहेत. त्याचबरोबर आणखी एक म्हणजे भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोग्गलान यांच्या अस्थीसुद्धा इथे सध्या चैत्यगिरी विहारामध्ये सांभाळून ठेवले आहेत. ते सांचीच्या स्तूपांच्या अगदी म्हणजे आधीच लागतं चैत्यगिरी विहार. आज आपण संपूर्ण सांची दर्शन करत आहोत आणि भगवान बुद्धांचे जे शिष्य आहेत अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोग्गलान यांच्या ज्या अस्थी आहेत त्या वर्षातून 2 दिवस बाहेर काढण्यात येतात, तेव्हा इथे सांचीमध्ये उत्सव असतो. तर आज आपण करूया अगदी सुंदर असं सांची दर्शन. हे सांचीचं रेल्वे स्टेशन आहे. सांची भोपाळपासून 55 किलोमीटर लांब आहे. तसं सांचीमध्येही रेल्वे थांबतात, पण जवळचं रेल्वे स्टेशन हे भोपाळ आहे. राणी कमलापतीमध्येही तुम्ही उतरू शकता आणि तिथनं नादरा बस स्थानकातून मग जर बसनी यायचं असेल तर सांचीसाठी किंवा विदेशासाठी तुम्हाला बसेस उपलब्ध आहेत. आता आपण इथनं जाऊया. महाबोधी सोसायटी दाखवतो मी श्रीलंकेची, कारण तिथनंच भिक्खूगण जे आहेत ते समोर पदयात्रा करत मग सांचीच्या महास्तूपाकडे जातात आणि तिथे चैत्यगिरी विहारामध्ये मग पूजाविधी केला जातो. चला निघूया. सांची रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर आहे आणि याचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. अगदी भव्य असं कन्स्ट्रक्शन होतं आहे. समोरच याचं गेट आहे आणि त्याच्या अगदी समोर आहे महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका. ते का महत्त्वाचे आहे तर भगवान बुद्धांचे जे परमशिष्य आहेत सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे धातू अवशेष इंग्लंडमधून म्हणजे भारतात आणण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि धातू अवशेष भारतात येण्याआधी श्रीलंकेमध्ये हे जाऊन आले आहेत आणि म्हणूनच इथे चैत्यगिरी विहार आहे. इथे वरच या गेटच्या वर त्रिरत्नसुद्धा दाखवलं आहे आणि हे कन्स्ट्रक्शन असं होतं आहे. तर आपण पटकन जाऊयात. मी खरं कालही आलो होतो आणि काल मी तुम्हाला दर्शन घडवलंच आहे. इथे बरेच असे हॉटेल्स आहेत. थंडी खूप असते इकडे, त्यामुळे स्वेटरचे नमो बुद्धाय. तसंच श्रीलंकन महाबोधी सोसायटी. इथनंच भिक्खूगण अशी पदयात्रा करत मग समोर जातात. महाबोधी सोसायटीचे जनक अनागरिक धर्मपाल यांची प्रतिमासुद्धा इथे आहे. त्यांना वंदन करा.
महाबोधि सोसाइटी के संस्थापक तथा 20वीं सदी के बुद्ध धर्म के पुनरुद्धारक आहे एवं वैश्विक संरचनाकार नागरिक धर्मपालकी की प्रतिमा. तर ही सुंदर अशी प्रतिमा आणि ही सोसायटी. इथनंच भिक्खूगण मग इकडे थांबतात. इथे भोजनदानसुद्धा असतं आणि मग ते पायी यात्रा करत तिकडे सांचीच्या स्तूपाकडे जातात. आता इथं महत्त्वाचं चौक येईल. हे बघा इकडे लिहिलंही आहे श्रीलंका महाबोधी सोसायटी धर्मशाला वंदना निकेतन सांची. इथे बघा ऑलमोस्ट 1 किलोमीटरवर सांचीचे स्तूप येतील इथं. हे आय थिंक सिंहली भाषेमध्येच आहे. पूज्य हेडिगॅल्ले प्रज्ञातिश मार्ग. कुठले ते महत्त्वपूर्ण भिक्खू असावेत. जाताना अनेक दुकानं लागतात. तिथनं तुम्ही वस्तू विकत घेऊ शकतात, पुस्तकं घेऊ शकतात, खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ शकता. थंडी तर एवढी आहे तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे सकाळी 5:30 वाजता उठलो होतो. खूप थंडी आहे इकडे सांचीमध्ये. या भागामध्ये तुम्ही जर हॉटेल बुक नाही करत असणार तर सार्वजनिक शौचालय आहे, तिथे तुम्ही जाऊन फ्रेश होऊ शकता. इथे बघा असे दुकानं आहेत. आता मी महत्त्वाचं चौक दाखवतो तुम्हाला. हॉटेल्सही आहे, तुम्ही ते बजेटनुसार घेऊ शकता. लॉजही आहे तिकडे. आता मी ज्या लॉजमध्ये थांबलो होतो ना ते अगदी मेन चौकाच्या जवळ आहे. दिवसाचे ते 600 रुपये घेतात. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचं बोर्ड आहे बघा इथे. खूप सकाळची वेळ आहे, साफसफाई सुरू आहे. पटकन जाऊयात. अनेक भिक्खूगण तुम्हाला दिसतील. त्यांच्या हातामध्ये पंचशील ध्वज दिसेल. आणि जसं जसं दिवस वाढत जाईल ना, दुपार होत जाईल तशी ही यात्रा अगदी भव्य होत जाईल. हे बघा इकडे सगळीकडेच पंचशील ध्वज दिसतात. पोलीस स्टेशन आहे बहुतेक इकडे सांचीचं. मी काल ही यात्रा अगदी म्हणजे सोबतच गेलो होतो त्यांच्या. आजचा हा दुसरा दिवस आहे. म्हणजे मी काल खरं तर 29ला संध्याकाळी बसलो होतो. 30ला मी पोहोचलो आणि 30ला सकाळीच ही यात्रा होती, सुरू होते. खरं तर 7 वाजता ऑलमोस्ट ते निघतात इथनं असं पदयात्रा करत. आता हे मेन चौक आहे. इथनं समोर या भागात जाणार तर इकडे या भागामध्ये विदिशा आहे, इकडे भोपाळ आहे. विदिशा ही महत्त्वाचं नगर आहे, तेही मी सांगतो तुम्हाला. फक्त आधी आपण ना समोर जाऊयात. पण आहे हा जो उत्सव होतो इथे 2 दिवसाचा, त्याला महाबोधी महोत्सव असं म्हणतात. 30 आणि 1 असे त्याचे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असा तो असतो. म्हणजे तो नोव्हेंबरच्या शेवटच्याच आठवड्यात येतो खरं तर. यावेळेस फक्त तो डिसेंबरच्या 1 तारखेलाही आला. इथे आहे सिव्हिल हॉस्पिटल नमबुद्धाय. हे सांचीचं सरकारी दवाखाना. आणि इथे ना दुपारपर्यंत अगदी दुकानं भरून जातात. इकडेही हे बघा भोजनदानचे फलक लागले आहेत. सांची युनिव्हर्सिटी ऑफ बुद्धिस्ट अँड स्टडीज डिपार्टमेंट ऑफ योगा अँड आयुर्वेदा त्याची इमारत आहे इकडे. हा जो उत्सव होतो तो मध्य प्रदेश टुरिझमकडून सुद्धा ऑर्गनाईज केला जातो. श्रीलंकन महाबोधी सोसायटीतर्फे सुद्धा. म्हणजे विरूपाक्ष भवन. हे बघा किती सुंदर पुस्तकं आहेत. इफ यू वॉन्ट यू कॅन बाईट. आणि हे असे सुंदरसे असे पंचशील ध्वज सगळीकडे लागलेले असतात. हे बघा इथनं ऑलमोस्ट 1 किलोमीटरवर अगदी सुंदर अशा पर्वतांमध्ये सांचीचे स्तूप आहेत. इकडे ना पुरातत्व संग्रहालय आहे. सांची म्युझियम आहे सांचीचं. तेही तुम्ही 5 रुपये तिकीट काढून पाहू शकता. आणि समोरच बुकिंग ऑफिस आहे. तिथनं तुम्ही सांचीच्या स्तूपांसाठी जाण्यासाठीचं तिकीट काढा. ऑलमोस्ट 40 रुपये तिकीट आहे.
इकडे महाबोधी महोत्सवासाठी जे कार्यक्रम होतात ते इथे होतात. बुद्धा जंबूद्वीप पार्क इकडे आहे ते संध्याकाळी होतात खरं तर. आणि तिथं बघा श्रीलंकन भाषेतही लिहिलं आहे. जंबूद्वीप हे भारताचंच बौद्ध म्हणजे पुरातन नाव आहे. इथे साचीच्या स्तूपांसाठीच तुम्हाला तिकीट मिळेल, संग्रहालयासाठीचंही इथनंच तिकीट मिळेल. ते तुम्ही घेऊन मग इथनं तुम्ही मग हा डोंगर सुरू होतो, हा पर्वत सुरू होतो. हे बघा या भागामध्येही एक देवालय आहे, श्री 1008 शीतलनाथ दिगंबर जैन मंदिर या भागामध्ये आहे ते. आणि आपण समोर जातो आहोत साचीच्या मुख्य स्तूपांकडे दर्शनासाठी. हे खरं तर 9 वाजता उघडतं. पण सध्या आता भगवान बुद्धांचे शिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगलान यांच्या अस्थी सर्वांसाठी दर्शनासाठी बाहेर काढण्यात येणार आहे. आजही खरं तर म्हणजे दुसऱ्या दिवशीही. साचीच्या स्तूपांना जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तुम्ही असं फिरवून जाऊ शकता घाटातनं, किंवा पायी जेव्हा तुम्ही चालत येतात तेव्हा इथे पायऱ्या सुरू होतात, त्या पायऱ्यांनीही तुम्ही जाऊ शकता. आपण जातो आहोत साचीच्या जगप्रसिद्ध स्तूपांकडे. हे बघा इथे एक टाकं केलं आहे पाण्याचं पुराण काळातलं. हे जे स्तूप आहे ते या दगडांमध्ये बांधले आहे. हे लाल रंगाचे दगड आहेत आणि या पायऱ्या आहेत. माझ्या मते या पायऱ्या अंदाजे 150 असाव्यात. वंदामी भन्ते. चला, आजपासून सुमारे 2400 वर्ष जुने हे स्तूप आहे. सम्राट अशोकांनी हे स्तूप इथे स्थापन केले आहेत. त्यांनी जंबूद्वीप, अगदी जंबूद्वीपात पुराण काळामध्ये 84,000 लेण्या, स्तूप, चैत्य, विहार अशा ऐतिहासिक स्थानांची निर्मिती केली. आणि त्यातलं महत्त्वाचं स्तूप हे साचीचं महास्तूप. तिथे भगवान बुद्धांच्या अस्थी आहेत. आणि त्या ग्रुपमध्येच जो 3 नंबरचा स्तूप आहे तिथे भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगलाना यांच्या अस्थी ठेवल्या आहेत. जेव्हा या स्तूपाकडे येता तेव्हा लक्ष द्या, इथे येताना कचरा करू नका. हे ऐतिहासिक तर जागा आहे, पण हे धार्मिक जागासुद्धा आहे. आणि कचरा करणं, मग हे कर्मचारी येऊन केव्हा कचरा साफ करतील, त्यापेक्षा आपणच तो न करायला हवा. खाण्यापिण्याचं घेऊन जात असणार तर ते सोबत खालीसुद्धा घेऊन जा. पायऱ्यांनी आपण वर पोहोचलो. पायी आलात तरी 20 मिनटं तुम्हाला इथे यायला लागतात आरामात. आणि हा सगळासा पठारी प्रदेश सारखा वाटतो. झाडं आहेत सगळीकडे, पावसात सगळीकडे पाणी पाणी असेल. या भागात आहे चैत्यगिरी विहार, जिथे तथागतांचे परमशिष्य अरहंत सारिपुत्त आणि अरहंत महामोगलाना यांच्या अस्थी इथे वर्षभर खरं तर ठेवण्यात येतात. परंतु त्या या विहाराच्या खाली तळघरामध्ये असतात आणि 2 दिवस यात्रेदरम्यान त्या सर्वसामान्यांसाठी बाहेर काढण्यात येतात. इथे अगदी समोर मग साचीचं मुख्य गेट आहे स्तूपांचं, आणि अगदी स्तूप तुम्हाला समोरच दिसतील, ते मी तुम्हाला सांगतो. हां, या स्तूपांकडे जाताना इथे हे महाबोधी वृक्ष आहे, साल वृक्ष. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती जिथे झाली ही त्याचीच शाखा आहे खरं तर. आणि ही डोनेट केली आहे मिसेस डी मार्गारेट फर्नांडो बेलेवेटा, ज्या कोलंबो श्रीलंकेच्या होत्या. इन मेमरी ऑफ हर बिलीव्ड पॅरेंट, तिच्या आईवडिलांच्या आठवणीमध्ये त्यांनी हे दान केलं आहे 1 डिसेंबर 1967 आणि हे सुंदर असं बोधी वृक्ष वंदन करूया. इथे एक प्रतिमाही आहे भगवान बुद्धांची, हे बघा, वंदन करा. सुंदर आहे. चला आता आपण साचीच्या स्तूपांकडे जाऊयात.
हो. तर आता साचीच्या स्तूपाकडे जातो आहे मी आणि आपल्याला अशी बॅग ठेवावी लागते. इथे ना खरं तर एक लॉकर असावं, म्हणजे जे सगळे येतात ना त्यांना ती सुविधा आपण बॅग ठेवली आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आतमध्ये काही तिकीट तुम्हाला लागणार नाही. बाकी इतर दिवशी हे 40 रुपये तिकीट असतात. आपण आज जाऊयात आणि वंदन करूया. नमो बुद्धाय. हे बघा, इथनं आपण पायी चालत जेव्हा येतो तेव्हा या भागातनं अगदी सुंदर असं चैत्यगिरी विहार दिसतं. आणि इथे त्याचं मॅपही आहे की कुठले गोष्ट कुठे कुठे आहे स्तूपांकडे. प्लस इथे एक ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, तर म्हणून इथे लिहिलंही आहे वेलकम टू बुद्धिस्ट मॉन्युमेंट अँड साची, अ वर्ल्ड हेरिटेज साईट मेंटेन बाय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि मग समोर अगदी सुंदर असे साचीचे स्तूप सुरू होतात. त्याची सगळीकडे माहिती आहे आणि हा जो भाग आहे ना सगळीकडे तुम्हाला असंच दिसणार. लिहिला त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि श्रीलंकन भाषेतही आहे. लिहिला आहे बौद्ध धर्म के महान संस्थापक अशोक ने 3री शती ईसा पूर्व में बेदिसागिरी, म्हणजे साचेचं जुनं नाव आहे बेदिसागिरी, बौद्ध स्मारकों का निर्माण किया था, क्योंकि इस पहाड़ी पर भिक्षु जीवन के लिए आवश्यक शांति और एकांत का वातावरण था तथा यह स्थान विदिशा नामक समृद्ध एवं संपन्न नगरी के समीप था. वेगवेगळे त्यांनी माहिती दिली आहे. आता खरं तर इकडे सुंदरसा सोहळा होतो आहे आतमध्ये. तर अस्थी बाहेर काढण्यात येतात आणि मग अगदी सुंदर असे शंख वाजवले जातात आणि श्रीलंकन जे ढोल असतात किंवा ते तिथे नगारे वाजवतात तेही दिसतात. स्तूपासाठी जाणारा हा रोड आहे आणि इथे छोटे छोटे स्तूपच आहे. खरं तर यांना मनोती स्तूप असं म्हणतात. त्यावर एक प्रतिमाही आहे बघा, सगळीकडे आहेत ते. या दगडांना काय म्हणतात मला नक्की सांगा. पलुवा म्हणतात का? पलुवा. आणि आपण साचीच्या मुख्य स्तूपाकडे अर्थात महास्तूपाकडे येऊन पोहोचतो. हा क्रमांक 1 आहे स्तूपाचा, ज्याला महास्तूप असंही म्हणतात. हा सगळ्यात मोठा स्तूप आहे इथला. क्रमांक 2चा स्तूप खाली अगदी तिकडे जावं लागतो, तोही खूप सुंदर आहे. हे बघा, आणि हे स्तूपच आहे खरं, थोडे उंच उंच आहेत ना. त्यावरही भगवान बुद्धांची प्रतिमा आहे खरं तर खाली. इथेही सुंदरसे छोटे छोटे स्तूप. आणि आपण ज्या भागातनं इथे आत पोहोचतो ते हे आहे उत्तरेकडचं द्वार, उत्तर द्वार. त्याच्यावर खूप सुंदर नक्षीकाम आहे. आता इथे आत जो खूप भव्य असा स्तूप आहे त्याच्याही आत एक स्तूप आहे जो सम्राट अशोकांनी बांधला आहे. मग नंतरच्या काळामध्ये इथे अनेक बांधकामे झाली, त्यातलं हे स्ट्रक्चर अगदी सुंदर. जसे खालची जी वेदिका पट्टी आहे ती शुंग राजवंशाच्या काळातील आहे. हे जे तोरण आहे अगदी सुंदर असे ते सातवाहन काळातील आहेत. ते मी जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर खरं तर भगवान बुद्धांच्या जन्मा आधीपासूनचं म्हणजे महामाया देवींना जे स्वप्न येतं तेव्हापासूनचे शिल्प आहेत. हे बघा, मी हे पटकन तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे खाली सगळ्यात खाली एक शिल्प आहे ज्यात एका ठिकाणी राजा राणी दिसत आहेत. आणि खरं एक गोष्टच आहे, 2 हत्तीही आहे, माहूत आहेत त्यावर, मागेही काही आहे. इथेही काही व्यक्ती दिसत आहेत हात जोडलेल्या. आणि आय थिंक इथे एक राजा जाताना दिसत आहेत. हे बघा, हे कसं आहे, हे सगळे ना फार जुने बांधकाम आहे आणि हे सगळं एनग्रेव्ड आहे, कोरलं आहे या दगडांवर. यात जे वृक्ष दाखवले आहे ते म्हणजे खरं तर भगवान बुद्धच, कारण प्रतीकांच्या रूपात हिनयान पंथात त्यांना पूजलं जायचं. म्हणजे बोधी वृक्ष किंवा स्तूप किंवा त्रिरत्न या रूपामध्ये. इथे अगदी सुंदर असे हे द्वारपाल आहेत का मला नक्की सांगा. हे बघा, तर इथे जे शिल्प दाखवलं आहे खरं तर ते महाबोधी वृक्ष आहे आणि त्याची पूजा करताना उपासक दाखवले आहे. वहरही आहे
वर अगदी सुंदर असं स्तूपच आहे, त्याची उपासना करत आहेत. आणि मग ह्या अगदी भल्या मोठ्या अशा वेदिका पट्टी आहे ज्यावर वेगवेगळे राजे महाराजे आणि व्यक्ती आहे ज्यांनी दान दिलं आहे. इथे त्यांचे नावं आहे आणि वेगवेगळे संदेश. मग आपण उत्तरद्वारातून जेव्हा पोहोचतो तेव्हा इथे भगवान बुद्धांची अगदी सुंदर प्रतिमा आहे जिचं मुख खंडित आहे खरं तर बघा. आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना पद्मपाणी आणि अश्वपाणी आहे. बोधिसत्व पद्मपाणी आणि अश्वपाणी यांना वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आणि ही अगदी अगदी भव्य अशी वेदिका पट्टी इथनं सुरू होते. इथेही आहे पण हे ब्राह्मीमध्ये आहे का डोंट नो, कॅन टेल मी. खरं तर हा प्रदक्षिणापथच आहे. इथं प्रदक्षिणाच करायचे. पुराण काळामध्ये जे भिक्खुगण आहे ते इथेच निवासही करायचे. बघा इथे खाली आहे, इथे प्रत्येक ठिकाणी असे संदेश लिहिले आहे. आजपासून सुमारे 2400 वर्ष जुनं हे स्थापत्य आहे. काळ लोटला आहे, इतिहास अजूनपर्यंत तसाच आहे. आणि हे जे दाखवलं आहे ना असं छिद्र छिद्र, आय थिंक ह्याच्या अगदी खाली तळघर असतं आणि त्यात मग जो मुख्य गर्भगृह असतो त्यामध्ये अस्थी ठेवल्या जातात. तर इथे हे जे महास्तूप आहे यात भगवान बुद्धांच्याच अस्थी आहेत. सम्राट अशोकांनी जे 84,000 स्तूप बांधले त्यातलं हे महत्त्वपूर्ण साचीचं स्तूप. तर हे आहे साचीच्या महास्तूपाचं म्हणजे 1 नंबरच्या स्तूपाचं पूर्वेकडचं द्वार, पूर्वद्वार असं म्हणतात त्याला. आणि यावरही खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. या तोरणाच्या वर हत्ती दाखवण्यात आले आहे. आणि इथे ना यांना यक्षिणी म्हणतात का ज्या वर आहे, किंवा देवी असतील कुठल्या. वर हत्ती दाखवले आहे, सिंह दाखवले आहे, त्यानंतर धम्मचक्र दाखवलं आहे. आणि भगवान बुद्धांच्या आई महामाया देवी, माता महामाया देवी यांचंही तिथे अगदी सुंदर शिल्प आहे ज्यात त्यांच्यावर 2 हत्ती आहेत आणि ते त्यांची आंघोळ घालत आहेत तसं काहीच ते शिल्प आहे. बाजूला कमळपुष्प आहे आणि अगदी सुंदर त्यांचं एक पाय खाली आहे, एका पायाची घडी आहे, असं ते सुंदर असं शिल्प. वर अगदी वर पाहिलं ना इथे तर ते त्रिरत्न आहे आणि अगदी सुंदर त्या काळातलं त्यांनी चित्रांकित केलं. इथे गोष्टी आहेत अशा, जसं खाली अगदी सुंदर असं त्यांनी बोधी वृक्ष दाखवला आहे आणि त्याला सगळे उपासना करत आहेत, पूजा करत आहेत. वरही तसंच आहे आणि त्याच्यावर तर 3 स्तूप दाखवले आहेत. इकडेही माता महामाया देवी आहेत. असं सुंदरसं हे तोरण. हे आहे पूर्वद्वार. याच्यावर कसं असतं ना, आता हे खाली वेदिका पट्टी आहे, त्याच्यावर हे याला ते गोलाकार आकार किंवा अंडा असं म्हणतात. आणि त्याच्यावर प्रदक्षिणापथही केलं आहे त्यांनी. अगदी वर मग हर्मिका आहे आणि मग छत्र आहे. तर हे असं ते स्तूप असतं. स्तूप खरं तर हिनयान पंथामध्ये मूर्तीपूजा नाही व्हायची, ती प्रतीकांची पूजा करायचं. म्हणून मग हे अख्खं खरं तर हे भगवान बुद्धच आहे खरं तर. आणि ह्या स्तूपालाही इंग्रजांनी उत्खनन केलं होतं पण ते आतलं स्तूप त्यांनी तसाच ठेवला. म्हणजे याच्या आत आणखी सम्राट अशोकांनी जो मूळ स्तूप बांधला आहे तो अजूनही तसाच आहे. इथेही भाषेमध्ये वेगवेगळे राजा महाराजांनी दान केलं आहे त्याबद्दल लिहिलं आहे, पण ही भाषा आता आपल्याला समजत नाही. खरं मला तरी समजत नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा. हे बघा, हे सुंदर असं तोरण आहे आणि इथे याही तोरणावर सगळ्या बाजूंनी असं त्यांनी सुंदर असं कोरीव काम केलं आहे. स्तंभ दाखवले आहेत. हे बघा, असं काम आता करणे होऊ शकते का, तर मला तरी वाटतं नाही, आता नाही होऊ शकत. इकडे जसे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे बघा, इथे जे शेषनाग दाखवले आहेत त्यांची ही गोष्ट असावी, जातक गोष्टींसारख्या. हे बघा, अगदी वरच्यापासून तिथे ना महामाया देवी झोपल्या आहेत. मग त्यांच्या स्वप्नामध्ये हत्ती येतात आणि त्यांना स्वप्नशिल्प स्वप्न त्यांना येतं भगवान बुद्ध येणार आहेत किंवा त्यांच्या पोटी अलौकिक असे पुत्र येणार आहेत असं ते शिल्प आहे. त्यानंतर लोक कुजबुजतात. मग असं ते वेगवेगळे त्यांनी दाखवले आहेत. हे बघा, आणि मग इथे खाली बोधिवृक्ष आहे. हे पण हे पद्मपाणी आहे बहुतेक आणि हे अश्वपाणी आहे. आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी. आता मी परत आत जातो आणि तुम्हाला हे दाखवतो. इथेही बोधिवृक्ष दाखवला आहे.
वर ते जे तुम्हाला दिसतं आहे ना इथे त्रिरत्न म्हणतात त्याला. हे पूर्वद्वार खरं तर, आणि पूर्वद्वारात हे भगवान बुद्धांची पूर्ण प्रतिमा. वंदन करा, नमस्कार करा. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तर चला पटकन जाऊयात. हा अशी प्रदक्षिणा करत आहे तुम्ही हे सगळं पाहू शकता. बाहेरही खूप पाहायचं आहे. यात्रेनिमित्त हे वर जाण्यासाठी मज्जा आहे. याच्यावरही शिल्प आहे. तिकडेही खरं तर जे 2 नंबरचा स्तूप आहे तोही खूप सुंदर आहे. तर सांचीच्या स्तूपाचं हे दक्षिण द्वार आहे. दक्षिण द्वारावर एवढं सुंदर असं नक्षीकाम इथेही सेमच आहे, पण इथे बघा सम्राट अशोकांचे जे चिन्ह आहे सिंह ते त्यांनी दाखवले आहे. खाली परत त्यांनी धम्मचक्र दाखवलं आहे आणि मग वेगवेगळ्या गोष्टी. हे बघा तत्कालीन लोक कसे राहायचे, कशी वेशभूषा करायचे, केश रचना करायचे, ते अगदी सुंदर त्यांनी दाखवलं. मला वाटतं ते वर्ण सम्राट अशोकच आहे तिथे. यू कॅन टेल मी इन द कमेंट. इथे खरं तर सम्राट अशोकांची आजी हेलेना या ग्रीक साम्राज्यातून यायचे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या अनेक शिल्पांवर यातील सांचीच्या ग्रीक शैलीचाही प्रभाव आहे असं सांगण्यात येतं. आणि म्हणूनच हे बघा याचं ग्रीक मधलं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. हॅव यू एव्हर नोटीस? हे गुप्त काळात हे बांधकाम आहे असं म्हटलं जातं, पण हे खूप सुंदर वाटतं ना. इकडे बरेच स्तूप आहेत, विहार आहेत जिथे भिक्खूगण राहायचे. वरचं बांधकाम नाही दिसत कारण ते मुळात लाकडी असावं आणि ते नष्ट झालं असावं, कारण पुष्यमित्र शुंग यांनी ते नष्ट केलं होतं. आणि मग असंही म्हटलं जातं की त्यांच्या पुढे शुंग काळामध्येच ती वेदिका पट्टीसुद्धा खालची त्यांनी केली आहे. हे काय भिक्षापात्र आहे का? आणि हा गोल आकार आहे. या भागातही अनेक स्तूप आहेत, विहारही आहेत तिकडे मागे जिकडे भिक्खूगण राहायचे. हे बघा हे असं स्ट्रक्चर आहे. हे ग्रीक शैलीतलं आहे असं अनेक जण म्हणतात. तुम्ही सांची पाहिली आहे का? प्रत्येक तोरणद्वाराच्या म्हणजे चारही दिशांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे तोरणद्वार आहेत. याला इथेही मंदिर सारखं केलं आहे. तिथे भगवान बुद्धांचे शिल्प असायचे आणि हे जे स्तंभ आहेत जे तुटले आहेत ते अशोक स्तंभ आहेत. यावर अशोकांची राजमुद्रा असायची, सिंह असायचे, जे सांचीच्या म्युझियममध्ये ठेवले आहे. एक गोष्ट आहे की इथले एक व्यापारी आले होते जेव्हा हे ब्रिटिशांना सापडलेही नव्हतं, त्याआधी त्यांनी हे स्तंभ तोडून आय थिंक ते ऊसाच्यासाठी किंवा कशाच्यासाठी तरी त्यांनी ते यूज केले. तर हे ते स्तंभाचे काही भाग आणि बाकी तर म्युझियममध्ये ठेवले आहे. हे बघा इथे छोटे छोटे बरेच स्तूप आहे, पण आता ते कुठल्या भिक्खूंचे आहे किंवा त्यात कुठले अवशेष आहेत ते आपल्याला माहिती नाही. एक मंदिर आहे, तेही गुप्त काळातलं मंदिर आहे. मी खरं तर उत्तरद्वाराकडे आहे. तुम्हाला सांचीचा स्तूपही दाखवायचा आहे पूर्ण. पटकन मी इथे दाखवतो. गुप्तकालीन कृती, गुप्तकालीन मंदिर. हे बघा आणि यावर सिंह आहे, 4 स्तंभ आहेत आणि आतनं भगवान बुद्धांची प्रतिमा असावी. सिंह आणि आत मधात वधुवृक्ष आहे बहुधा. तर हे जे बांधकाम आहे लाल दगडांचंच आहे. इथे काय मराठीत लिहिलं आहे का हिंदीमध्ये लिहिलं आहे बहुतेक काय. इथेही स्तंभ होता समोर. चला पटकन. हा जो अर्धा तुम्हाला अशोक स्तंभ दिसतो आहे तो खरं तर ते तोडण्यात आला आहे म्हणून, पण हे अजूनही खूप असे पॉलिश आहे आणि एवढ्या वर्षानंतरही ते अगदी सुंदरसे चकचकीत आहेत. याला मौर्यन ग्लेज असं म्हणतात. चमकणारं मौर्य काळात काय वापरून त्यांनी बनवलं असेल ना. चला तर दक्षिण द्वाराच्या आतलं मी पटकन तुम्हाला दाखवतो. इथेही काही संदेश आहे. याचा अर्थ असं मला समजला असं मला नक्की सांगा. इथेही भगवान बुद्धांची प्रतिमा आहे. त्यांना वंदन करा.
आणि चालत चालत आपण हे सगळं पाहतो आहोत. इथे आपलंच करून आलेले ग्रुप आहे बहुधा. हे पश्चिम द्वार आहे. हे बघा, आता सूर्य याच्या या भागात आहे त्यामुळे यावर उजेडच येत नाही आहे. खाली सिंह आहे, बोधिवृक्ष आहे, वरई बोधिवृक्ष आहे आणि मग एक गोष्ट आहे काहीतरी. याच्यावर भारयक्ष आहेत हे जे मोठे मोठे आहेत. त्यांनी जणू भार उचलून धरला आहे. वरई महामाया देवींचं शिल्प आहे इकडे. 2 नंबरच्या स्तूपामध्ये तर अगदी त्यांचंच शिल्प आहे सगळीकडे. सुंदर ना. तर हे पश्चिमद्वार, येथेही भगवान बुद्धांची प्रतिमा यांना वंदन करून आपण समोर जाऊया. तर या भागामध्ये एवढंच. सांची दर्शनाच्या या पहिल्या भागात आपण सांचीतील सगळ्यात महत्त्वपूर्ण स्तूप अर्थात महास्तूपाचे दर्शन घेतले. या महास्तूपामध्येच भगवान बुद्धांचे धातू अवशेषसुद्धा आहेत. भगवान बुद्धांच्या अस्थिसुद्धा आहे. अगदी जगप्रसिद्ध अशा स्तूपांपैकी हा प्रथम क्रमांकाचा स्तूप आपण पाहिला. आता पुढच्या भागात अर्थात संपूर्ण सांची दर्शनाच्या पुढच्या भागामध्ये आपण सम्राट अशोक यांच्या काळातील प्रसिद्ध असे धर्मगुरू मोगलीपुत्त तेस्स यांचं विहार पाहूया, त्यांचं भिक्षापात्र पाहूया. त्याचबरोबर स्तूप क्रमांक 2मध्ये त्यांच्या अस्थिसुद्धा होत्या. तर स्तूप क्रमांक 2सुद्धा आपण पाहूया. मोगलीपुत्त तेस्स यांनी सम्राट अशोक यांचे पुत्र महेंद्र व पुत्री संघमित्रा यांना शिक्षा दीक्षासुद्धा त्यांच्याच हस्ते दिल्या गेली आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये हे सगळं पाहूया. हा भाग कसा झाला आहे हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय. जय भीम.